परमेश्वराच्या वचनातून नव्या करारातून पहिलं योहान अध्याय 2 आणि वचन 19. ते आपल्यामधून निघाले तरी ते आपले नव्हते, कारण ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते, पण ते सर्वच आपले नाहीत हे उघड व्हावे म्हणून ते निघाले. प्रभू ही वचनं आशीर्वादित करू. प्रार्थना करूया आपण छोटीशी. पवित्र महान थोर सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या जिवंत देवा, तारणाऱ्या राजा, तारणाऱ्या प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ही सुंदरशी वेळ आणि सुंदरशी तुझी लेकरं प्रभू, आम्ही सर्वजण लहान तरुण मोठे वयस्कर आम्ही सर्व तुझी लेकरं आहोत आणि ख्रिस्तामध्ये बहीण भाऊ आहोत. प्रभू परमेश्वरा, आमचं नातं प्रभू आईवडिलांच्या रक्ताने नव्हे तर ख्रिस्त गुरुजी आमची माऊली आहे. ख्रिस्त जो आमचा परमेश्वर आहे त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्ही जन्मलेले लोक आहोत आणि त्याचं रक्त आमच्यामधून खेळतं. प्रभू परमेश्वरा, आम्ही खरे खरे रक्ताचे बहीण भाऊ आहोत. प्रभू परमेश्वरा, आम्ही खरोखर तुझी लेकरं आहोत. प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आम्हा सर्व तुझ्या लेकरांना ते तू जगाच्या उत्पत्तीच्या आधी आम्हाला निवडलं. प्रभू, त्या सर्वांना तुझ्या योजनेप्रमाणे इथे आम्हाला एकत्र केलं. मी धन्यवाद देतो लहान लेकरापासून सर्व थोरांपर्यंत आमच्या सर्व बहीण भावांसाठी तुझी स्तुती हो, तुझे गौरव. या घरात प्रभू जी आजची वेळ तू दिली, आजची वेळ तू निवडली, ही तू निवडलेली वेळ आहे. प्रभू परमेश्वरा, आम्ही वेळ निवडत नसतो प्रभू, आम्ही ठरवत असतो, पण जे ते ठरवलं त्याचं उत्तर तू देत असतो, काय योग्य आहे आणि काय नाही. हो प्रभू परमेश्वरा, राजाचं मन पाटाच्या प्रमाणे वळवणारा तू परमेश्वर आहे आणि जिभेने उत्तर देणारा तू परमेश्वर आहे. हो प्रभू, आम्ही सर्व तुझ्याजवळ येतो. तुमच्या सर्व पातकांची, अपराधांची, दुष्कर्मांची, चुकीच्या गोष्टींची, चुकीच्या सवयींची आम्हाला क्षमा कर. राग, द्वेष, घृणा, मत्सर प्रत्येक गोष्टीची आम्हाला क्षमा कर. प्रभू, आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या रक्ताने धुवून काढ. प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनाने आम्हाला धुव आणि तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भर. असं आम्ही तुला विनवतो, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. पुढील सर्व वेळ मी तुझ्या स्वाधीन करतो. विशेष करून या घरासाठी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हो प्रभू परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. अनेक वर्षापासून असलेलं इच्छा, स्वप्न तू पूर्ण केला, यासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना घेऊन तो एक आमेन. बसूया आपण सर्वजण. प्रभूची स्तुती असो. आपण इथं एकत्र जमलेलो आहोत आणि आपण भाऊ मराच्या आनंदामध्ये सहभागी होतो है ना. प्रभूची स्तुती असो. आणि दोन गोष्टी आहेत, म्हणजे या जगातले लोक बोलतात की लग्न करून बघावं आणि घर बांधून बघावं. लग्न जुळत नसतात माहिती, लोक म्हातारे होऊन जातात. कारण काय असतं आपल्याला नाही माहिती, आवड निवड हे ते सर्व अनेक गोष्टी असतात. आणि म्हातारा झाला माणूस किंवा म्हातारी झाली बाई तरी तिचा हट्ट म्हणजे तिच्या डोक्यामध्ये जे आहे, जोपर्यंत तिला मनासारखं भेटत नाही किंवा त्याला मनासारखं भेटत नाही ते लग्न करत नाही. आईवडील इकडं शोधतात तिकडं शोधतात, मुलं पण इकडं शोधतात तिकडं शोधतात, पण जोपर्यंत मनापर्यंत भेटत नाही तोपर्यंत नाही. आणि घर देखील असंच आहे. अनेकांना घरं बांधायची इच्छा असते, स्वप्न असतं, पण घर नुसतं पैशाने पण बांधता येत नाही. अनेक गोष्टी लागतात आणि ती वेळ, काळ, माणसं, पैसा सर्व गोष्टी जुळून याव्या लागतात. आणि त्यासाठी आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आमच्या भावाचं बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच दिवसापासून त्याच्या मनामध्ये, त्यांच्या पत्नीच्या मनामध्ये जी इच्छा होती ती प्रभूने पूर्ण केली. सर्व गोष्टी जुळवून आणल्या आणि सर्व गोष्टींची जुळाजुळा करून प्रभूने हा दिवस त्यांच्या जीवनामध्ये आणला. त्यासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया आणि आपण त्यांच्या आनंदामध्ये आनंदी आहोत. कारण स्तोत्र संहितामध्ये असं सांगितलं, जो परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाराचे श्रम काय व्यर्थ आहे. आणि परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर ते नगर रक्षणाऱ्याचे श्रम देखील व्यर्थ आहे. म्हणजे सर्व गोष्टी आहेत. मागे मी याच्यावरती प्रचार केलेला आहे आणि आपल्या यूट्यूबवरती देखील मी टाकलेला आहे. तर खरी गोष्ट आहे, जोपर्यंत परमेश्वर काही गोष्टी जुळवून आणत नाही त्या गोष्टी आमच्या जीवनात घडत नाहीत. आणि खरोखर प्रभूच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आणि बायबल सांगतं की आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि दुःख करणाऱ्यांसोबत दुःख करा. तर आम्ही प्रभूमध्ये आनंदी आहोत. प्रभूमध्ये आपला आनंद आमच्या भावासोबत, बहिणीसोबत साजरा करत आहोत आणि प्रभूची स्तुती करतो. आणि आज येताना
काही एक विषय मी निवडत होतो प्रार्थनेसाठी की काय संदेश घ्यावा. तर मानवी या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपला स्वभाव, प्रत्येकाचा स्वभाव, तुम्ही काय मी काय, आपण प्रत्येकजण मनुष्य स्वभावाला वश आहोत. आमच्यामध्ये देहाचा स्वभाव आहे आणि प्रत्येकामध्ये कमी घटी असतेच. आणि प्रत्येकजण आपापल्या स्वभावाप्रमाणे, आपापल्या विचाराप्रमाणे आणि आपण ज्या वातावरणामध्ये वाढतो त्याप्रमाणे आपण वाढत असतो. आपली जडणघडण पण तशीच होते. जे आजूबाजूला वातावरण असतं अगदी त्याच वातावरणामध्ये आपली जडणघडण होते. मग आपला पाहण्याचा दृष्टिकोन, विचार करण्याचा दृष्टिकोन आणि काम करण्याची पद्धत, सर्व गोष्टी त्याप्रमाणे होतात. पण मला एक सांगू द्या तुम्हाला की जगातले सर्वात बुद्धिमान लोक जर मी पाहिले असतील ना तर ते सर्व तुम्ही आहात. खरी गोष्ट आहे. जगातले सर्वात बुद्धिमान लोक जर कोणी आहात तर ते तुम्ही लोक आहात. तर मला वाटत असेल मी काहीतरी अतिशयोक्ती करतो, पण नाही आहे, खरं आहे. आणि कारण मी शहरामध्ये पण राहिलो आहे आणि लहानपणापासून मी जवळजवळ पूर्ण भारत फिरलो आहे. अनेक लोकांसंगती उठणं, बसणं, बोलणं, आणि आता शांत झालं आता शांत झालं. तर मी खरंच पाहिलं आहे की तुम्ही लोक जे भाऊ आहात, बहिणी आहात, आणि फक्त तुम्हीच नाही, हे आपल्या सर्व जो एरिया आहे, जे आपल्याला एक विशेष नाव दिलेलं आहे, मी ते नाव उच्चारत नाही आहे, पण खरोखर आणि तुमच्यामधल्या ज्या काही मी चालीरीती बघितलेल्या आहेत आजूबाजूला, आणि काही गोष्टी खरोखर म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की एक सांगू द्या, त्याला आपण काय म्हणतो, नैतिकता. काय म्हणतो आपण? नैतिकता म्हणतो ना. एक चांगलं आचरण, चांगलं आपल्या कुटुंबाचं वातावरण चांगलं असायला पाहिजे, आमच्या बहिणी सुरक्षित असायला पाहिजे, आमची लेकरं सुरक्षित असायला पाहिजे. आणि ह्यासाठी ज्या गोष्टी तुमच्या पूर्वजांनी व्यवहारामध्ये आणल्या, कुटुंबामध्ये आणल्या, त्या वाखाणण्यासारख्या आहेत. तर ज्यावेळेस मी असा विचार करत होतो काही गोष्टींना, म्हटलं प्रभू संदेश हवा आहे, तर काही गोष्टी मानवी जीवनातले जे आपले संबंध असतात, उठणं, बसणं, बोलणं, व्यवहार, विचार करणं, वागणूक, तर ह्या गोष्टीला मी आपल्या आध्यात्मिक जीवनाशी जोडणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला जे नाव जे मिळालेलं आहे, मला सांगू द्या, देवाचं ते जे नाव मिळालेलं आहे, पण त्या नावापेक्षाही त्या नावापेक्षाही मला सांगू द्या की सर्वश्रेष्ठ नाव आपल्याला आहे. कारण आपण कुठं होतो माहिती आहे? देवाच्या विचारामध्ये होतो. लोक काय म्हणतात? आदिवासी. आदिवासीचा अर्थ काय? आधीपासून वास करणार. पण आम्ही आधीपासून कोणामध्ये वास करत होतो? परमेश्वराच्या आतमध्ये. प्रेज द लॉर्ड. म्हणजे फक्त जंगलामध्ये, डोंगरदऱ्यामध्ये राहणारे, आधीपासून वास करणारे नाही. आम्ही तर आधीपासून देवाच्या विचारामध्ये वास करणारे लोक. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आमची ओळख किती जुनी आहे ना? आमची ओळख करोडो अरबो अनंत काळची आहे. आणि तुम्ही आणि मी जे परमेश्वराच्या विचारामध्ये वास करत होतो, प्रियांनो, एक योग्य वेळ आली, योग्य समय आली, आणि परमेश्वराने प्रत्येकाला जे त्याच्या विचारामध्ये होते, त्याच्या योजनेमध्ये होते, आणि त्यांनी पाहिलं तुम्हाला आणि मला की कोण कोण माझ्या वचनावरती विश्वास ठेवतील. ज्यावेळेस देवाचं वचन त्यांच्याकडे जाईल, जिवंत देवाचं वचन त्यांच्याकडे जाईल, संदेश त्यांच्याकडे जाईल, कोण त्यावरती विश्वास ठेवणार. तर या संदेशाचं नाव मी हे ठेवलं, खऱ्या विश्वासाची पारख आणि शेवटच्या काळातील सत्यता. तर ही जी विश्वासाची जी पारख आहे आणि शेवटच्या काळातील जी सत्यता आहे, तर ह्या गोष्टीवरती आपण विचार करत असताना, चिंतन मनन करत असताना स्वतःला घ्यायचं आहे. मी जरी प्रचार करत आहे तर मी स्वतःला घेत आहे, तुम्ही जरी ऐकत आहात तर तुम्ही स्वतःला घ्यायचं आहे. ठीक आहे? आणि जसं की आता शाळा सुरू झाल्या, बरोबर आहे? शाळा सुरू झाल्या, तर ही देवाची शाळा आहे. मी मागे पण तुम्हाला बोलायचं, ही काय आहे?
देवाची शाळा आहे आणि देवाच्या शाळेत आपण शिकायला पाहिजे. आता लेकरू वर्षातून एकदाच शाळेत जाईल तर शिकेल का? हां, उत्तर तर द्या. तुम्ही महिन्यातून एकदाच कंपनीमध्ये कामाला जाईल तर पगार मिळेल का महिन्याचा? एकाच दिवसाचं मिळेल किंवा दुसऱ्या महिन्यात सांगतील नको येऊ घरी बस. बरोबर आहे. अगदी तसंच आहे. ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या शाळेमध्ये येतो, ह्या जीवनाच्या शाळेमध्ये येतो, वचनाच्या शाळेमध्ये येतो, आम्हाला दररोज आणि दररोज देवाच्या वचनातून शिकायला हवं. आणि नुसतं संदेश तर ऐकायचंच आहे, पण आम्हाला आमचं देवाचं वचन देखील वाचायचं आहे, प्रार्थनेमध्ये देखील राहायचं आहे, देवाचे गीतं देखील ऐकायचे आहेत आणि जे संदेश आहेत जे आपल्या मंडळीतले आहेत, जे प्रचार केले गेले आहेत, त्याला देखील ऐकायचं आहे. आता जसं की 15 जून आहे ना, 15 जूनला शाळा सुरू होतात. जसं मी मगाशी सांगितलं की तर तो फक्त आठवड्यातून एकदाच गेला, महिन्यातून एकदाच गेला, वर्षातून 15-20 दिवसच गेला, तर तो विद्यार्थी काय होणार? हुशार विद्यार्थी निघणार का? हुशार विद्यार्थी निघणार? नापशा काय म्हणतील? नापशा हां. कारण जे शाळेमध्ये शिकवत आहे ते शिकण्यासाठी तो हजरच नाही आहे. तर असे अनेक लोक देवाच्या शाळेमध्ये पण असतात बरं का. अनेक नापशे लोक देखील शाळेमध्ये असतात. कारण ज्यावेळेस परमेश्वर काहीतरी शिकवत असतो त्यावेळेस ते शिकण्यासाठी राहत नसतात, ते गैरहजर असतात. तर आमच्या जीवनामध्ये आज ज्यावेळेस आपण जगात बघतो, इंटरनेटवरती बघतो, आजूबाजूला बघतो, तर लबाडी, खोटं, म्हणजे काय म्हणतात त्याला, मुखवटे घालून फिरणारे लोक जास्ती आहेत. आमच्या शेजारी आहे, आमच्या नातेवाईकामध्ये आहेत, आजूबाजूला आपण जिथं काम करतो तिथं आहे, म्हणजे संपूर्ण जगामध्ये एक नुसता मुखवटा घालून फिरतात. तर म्हणजे ते जे नाही आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते जे नाही आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर प्रियांनो, ह्या ख्रिस्ती जगामध्ये देखील असं झालेलं आहे. ज्यावेळेस आम्ही या विश्वामध्ये, ह्या जगामध्ये देशाच्या राजकारणाकडे बघतो ना प्रियांनो, अगदी तशीच स्थिती देवाच्या मंडळांमध्ये झालेली आहे. म्हणजे हे राजकारणाच्या आत्मे देवाच्या मंदिरामध्ये देखील आलेले आहेत, समजलं. आणि राजकारण म्हणजे काय, संत साधू लोकांचा खेळ आहे का? हां, नाही. ते फार बुद्धिमान लोक आहेत. ते 10-10, 15-15 वर्षाची प्लॅनिंग करून चालणारे लोक आहेत. लोकांना कचाट्यात कसं पकडायचं ते त्यांना बरोबर माहिती आहे, कुठं काय करायचं, कुठं काय नाही करायचं, कुठं काय बोलायचं ते त्यांना बरोबर माहिती आहे. तर राजकारण हा आपला विषय नाही. पण प्रियांनो, मला सांगू द्या, देवाच्या ह्या ख्रिस्ती मंडळांमध्ये हेच राजकारणाचे आत्मे घुसलेले आहेत. आणि अगदी जे राजकारणामध्ये चाललेले आहेत तेच डावपेच देवाच्या मंडळांमध्ये चालू आहेत. तर मला सांगा, त्याने उत्पन्न काय होणार आहे? त्याने उत्पन्न काय होणार आहे? तर अनेक लोक जे मुखवटे घालून फिरतात राजकारणामध्ये, अनेक लोकांचे वेगवेगळे मुखवटे आहेत. कधी ते मित्र असतात, कधी शत्रू असतात, है ना. कधी स्वतःच्या पक्षात तर कधी तिसऱ्याच्या पक्षामध्ये. तर हे चालू आहे. पण हे सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्ही एक ख्रिस्ती म्हणून आपल्या जीवनामध्ये बघतो, तर प्रियांनो, आपल्याकडं परमेश्वर पाहतो हे लक्षात ठेवायचं आहे. आणि देव आपल्या मुखवट्याकडे नाही पाहणार आहे, देव तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाकडे पाहणार आहे. आणि देवाचं वचन काय सांगतं? मनुष्याचं हृदय, अंतःकरण म्हणजे मनुष्याचं हृदय काय फार चांगलं आहे का? बायबल सांगतं ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. त्याच्यामध्ये कपटच कपट आहे. ही वस्तुस्थिती आहे. मग ते हृदय तुमचं असो की माझं असो, समजलं. कारण देवाने हे नाही सांगितलं की भैया ह्या माणसाचं हृदय सोडून बाकी सर्वांचं हृदय कपटी आहे. नाही, मनुष्याचं हृदय. तर परमेश्वर हा आपला अंतःकरण पाहतो. तर आपण काही गोष्टींना, काही 3 विचार मी तुमच्यासमोर मांडत आहे देवाच्या वचनातून आणि संदेशातून, ह्यासाठी की आपण आपलं मोजमाप करावं. काय करावं? आपण आपलं मोजमाप करावं. ज्यावेळेस आपण गाडी घेऊन बाहेर निघतो, रिक्षा असो, कार असो, काही असो, काय चेक करतात माहिती आहे? ऑइल चेक करतात, है ना. आठवण आली की ऑइल चेक करतात.
कारण ऑइल जर नसेल तर गाडी काही वेळ बंद होऊन जाईल. कूलिंगचं चेक करतात की बाबा किती आहे, बरोबर आहे की नाही. अगदी तसंच आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन किती आहे, आमच्या जीवनामध्ये देवाचा आत्मा किती आहे, हे समजून घेणं, जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर जसं की मी मघाशी देवाच्या वचनातून वाचलं, 1 योहान अध्याय 2 आणि वचन 19, ते आपल्यामधून निघाले तरी ते आपले नव्हते. कारण ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते, पण ते सर्वच आपले नाहीत हे उघड व्हावे म्हणून ते निघाले. कोण सांगत आहे? योहान. आणि हा योहान कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य. आणि त्याच्या मंडळीमध्ये हा त्यांना सांगत आहे, जे मंडळीतून बाहेर निघून गेले. प्रेषितांपेक्षा ख्रिस्ताचं प्रकटीकरण कोणाकडे होतं का? कोणाकडे नव्हतं. आणि ख्रिस्ताने प्रेषितांना नियुक्त केलं होतं आणि त्यांना पाठवलं होतं, आणि त्यांच्याकडं ख्रिस्ताचं संपूर्ण प्रकटीकरण होतं. पण झालं काय, जे प्रेषित सांगत होते ते लोक ते ऐकत नव्हते. देवाचे सेवक जे त्यांना सांगत होते ते लोक ऐकत नव्हते. ते त्यांच्या मनाप्रमाणे चालत होते. ते म्हणत होते की आम्हाला पण समजतं. काय बोलत होते? आम्हाला पण समजतं, आम्हाला पण कळतं, आम्हाला पण लिहिता येतं, आम्हाला पण वाचता येतं, आम्हाला पण बोलता येतो. आमच्या संगती देखील देव स्वप्नामधून आणि दृष्टांतातून बोलतो. ही कुठली घटना आहे तुम्हाला आठवतं? मोशे संगती है ना. देवाने ज्या परमेश्वराने मोशेला निवडलं त्या लोकांचं मार्गदर्शक करून कनान देशमध्ये घेऊन जाण्यासाठी, तर त्यांच्यासोबत काही होते ज्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षा फार होती. त्यांना वाटायचं की आम्ही पण नेतृत्व करणारे लोक आहोत, आम्हाला पण समजतं, आम्ही पण देवाची प्रार्थना करतो, देव आमच्या संगती देखील दृष्टांतामध्ये बोलतो, स्वप्नामध्ये बोलतो. देव काय फक्त मोशेचा नाही आहे, तो आमच्या संगती देखील बोलतो. देव जरी सर्वांसंगती बोलत होता, सर्वांची प्रार्थना ऐकत होता, सर्वांना तो प्रार्थना करायला जरी सांगत होता, सर्वांना बायबल जरी वाचायला देत होता, ऐकायला देत होता, पण तरी परमेश्वराने एकाची निवड केली होती आणि त्याच्या नेतृत्वामध्ये चालणं गरजेचं होतं. आणि अगदी तसंच होतं, ज्यावेळेस तुम्ही त्या नेतृत्वाच्या अधीन राहून चालायला तयार होत नाही, म्हणजे तुम्ही तुमची एक वेगळी वाट निवडलेली आहे. म्हणून ते काय सांगतं, ते आपल्यामधून निघाले तरी ते आपले नव्हते, कारण ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते. देवाचे लोक म्हणजे बायबलचे लोक. आणि बायबलचे लोक सर्वजण काय बोलतात? आम्ही बायबलवरती विश्वास करणारे लोक आहोत, आम्ही संदेशावरती विश्वास करणारे लोक आहोत, आम्ही भविष्यवक्त्यांवरती विश्वास करणारे लोक आहोत. अरे मग तुम्ही भविष्यवक्त्यांवरती विश्वास करणारे लोक आहात, तुम्ही बायबलवरती विश्वास करणारे लोक आहात, मग ते जे बायबल सांगतं त्याच्यावरती तुम्ही विश्वास का करत नाही? जे बायबलमध्ये जे दिलेलं आहे, जे बायबलमध्ये केलेलं आहे, ते तुम्ही का करत नाही? समजतं तुम्हाला? अशा रीतीने त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःचं एक वेगळं मार्ग त्यांनी निवडून घेतलेला आहे. तर हा जो विचार आहे, जाणाऱ्याला काय लागतं? निमित्त लागतं. काय लागतं? जाणाऱ्याला काय लागतं? निमित्त लागतं. आणि साथ देणाऱ्याला काय लागते? इच्छा लागते. जर तुम्हाला देवाच्या वचनाला साथ द्यायची आहे, देवाच्या सेवकाईला साथ द्यायचं आहे, देवाच्या राज्याला साथ द्यायची आहे, देवाच्या लोकांना जर साथ द्यायची आहे, तर तुम्हाला इच्छेची गरज आहे. आणि अशी म्हणे ना, इच्छा तिथे मार्ग है ना. पण इच्छाच नाही तर होणार थोडी काही गोष्ट है ना. इच्छा, आतून इच्छा फार असते. जर इच्छा असेल तर माणूस काहीतरी करतो. बघा, देवाचे सेवक म्हणतात, जर एखाद्याला दूर करण्यासाठी केवळ एक निमित्त हवे असेल तर त्याला ते सहज मिळते. पण जो खरा विश्वासू आहे तो परिस्थिती कितीही कठीण झाली तरी सोबत राहण्याची इच्छा आणि कारण शोधतो. देवाच्या मंडळीमध्ये ज्यावेळेस काही गडबड्या होतात, लोक वेगवेगळा गट निर्माण करतात. ते म्हणतात आम्ही ह्याचंच ऐकणार, आम्ही त्याचंच ऐकणार, आम्ही ह्याचं ऐकणार नाही, आम्ही त्याचं ऐकणार नाही. आणि काही लोक वेगळ्या मार्गाने चालू लागतात. काही लोक मंडळीमध्ये असतात पण त्यांचा वेगळा मार्ग असतो. आणि काही लोक मंडळीतून फुटून जातात आणि दुसऱ्या चर्चला जातात. एक सर्व ठिकाणी ज्या घडणाऱ्या गोष्टी ते तुम्हाला सांगत आहे. मी हे नाही सांगत की आपल्या मंडळीमध्ये तसं झालं आहे, पण एक जो मानवी स्वभाव जो आहे त्याला आपल्याला बघायचं आहे. काय आहे? एखाद्याला दूर करण्यासाठी, एखाद्याला दूर जाण्यासाठी केवळ निमित्त हवे असते. काहीतरी निमित्त, काहीतरी.
मग ते खरं असो खोटं असो काहीही असो, काही पण निमित्त शोधतात आणि लोक जातात. देवाचा सेवक असतो त्यांना सहजी मिळतो, अगदी सहज मिळतो. म्हणजे खरे आहेत ना विश्वासणारे, ते देवाच्या वचनाला धरून राहतात, देवाच्या लोकांना धरून राहतात, त्या प्रगटीकरणाला धरून राहतात. ते म्हणतात आम्ही कमी असलो तरी ठीक आहे. आता तुम्ही लोक शेतकरी आहात, शेतामध्ये ज्या वेळेस तुम्ही गहू तांदूळ काही टाका, तर सर्वात जास्ती काय वाढतं? गवत वाढतं की भात वाढतो? आधी सर्वात जोरात कोण कोण वाढतं? काय वाढतं, गवत की भात? आधी ठड मोठ्याने येतं, पटापट 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 त्याची लागवड अशी होते, भराभर भराभर यायला लागतं. पण गव्हाला भाताला सिद्ध करावं लागतं, फार हळूहळू येतो आणि त्याची फार काळजी घ्यावी लागते. बायबल देखील असं सांगतं की दुष्ट लोक जे आहेत ते निधनासारखे आहेत, ते भरभरून येतात, पटकन येतात. अनेक जे खोटे लोक आहेत, अनेक जे खोटे विश्वासणारे आहेत, भले ते म्हणतील की आम्ही बायबलवरती विश्वास ठेवणारे लोक आहोत, आम्ही संदेशावरती विश्वास ठेवणारे लोक आहोत, त्यांच्या मंडळ्या असतील, भरभरून राहतील, वाढतील, पण जे देवाचे निवडलेले लोक आहेत, जे गव्हासारखे आहेत, ते हळूहळू वाढतात आणि त्यांना संकटाचा सामना करावा लागतो. गव्हाला आपलं अस्तित्व टिकवावं लागतं, भाताला आपलं अस्तित्व टिकवावं लागतं आणि ते टिकत टिकत ते वाढत जातं. मग त्याच्यासाठी पण एक असतो शेतकरी, तो काळजी घेतो की हे गहू वाढायला पाहिजे, हा भात वाढायला पाहिजे, कारण तो तिकडे नजर लावून ठेवतो. ठीक आहे. तर आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अशी वेळ येईल, एकच लक्षात ठेवा, ज्या परमेश्वराने तुम्हाला बोलवलेलं आहे ते पाचारण खरं आहे, पण त्या पाचारणापासून मागे जायचं की पुढं जात राहायचं ते तुम्हाला ठरवायचं आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये अनेक कारणं येतील तुमच्याकडं, अनेक तुम्हाला गोष्टी मिळतील की आपण येशूला सोडून द्यावं, देवाचं वचन सोडून द्यावं, ही मंडळी सोडून द्यावी. सैतान तुम्हाला भरपूर, मी सांगतो ना, 1000 कारणं देईल. त्याच वेळेस तुमची परीक्षा आहे. मंडळी जर कठीण स्थितीतून जात आहे त्यावेळेस देखील तुमची परीक्षा आहे ती. पण जो मंडळीतला देवाचं जे लेकरू आहे, तो परिस्थिती कितीही कठीण झाली तरी सोबत राहण्याची इच्छा आणि कारण शोधतो. म्हणून बायबल काय सांगतं, ते आपल्यामधून निघाले तरी ते आपले नव्हते, कारण ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते, पण ते सर्वच आपले नाहीत, ते उघड व्हावे म्हणून ते निघाले. समजलं तुम्हाला? हे देवाचं वचन आहे. दुसरी गोष्ट, दुसरा एक विचार आहे, मंडळीमध्ये अनेक लोकांना तोंड बंद करून राहतात, है ना? खरी गोष्ट आहे ना? आणि अनेकदा असं घरामध्ये कुटुंबामध्ये असतं, पण काय करतात ते मनात ठेवतात, बोलत नाही, मनात ठेवतात. मग मनात ठेवणं चांगलं आहे का? एखादं समजा आपल्याला उलटी आली, ती उलटी तुम्ही किती दिवस धरून ठेवणार? किती दिवस? शेवटी ओकणारच ना. ओकलं की बरं वाटतं, है ना? उलटी जर सांभाळत बसले, नाही नाही माझी उलटी आहे बाबा, किती छान आहे असं करत बसलं तर राहील का काही? नाही. उलटीसारखं वाटलं, मळमळायला वाटलं तर माणसाने काय करायचं? ती मळमळ काढून टाकायची. पण काही लोक आहे ना, आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये घाण जमा करून ठेवतात. काही गरज नाही आहे. म्हणजे मनात वाईट ठेवण्यापेक्षा समोरासमोर स्पष्ट बोललेलं बरं. काय असतं माहिती? मनात वाईट ठेवण्यापेक्षा चांगले आहे की स्पष्टपणे समोरासमोर सांगावे. त्याने काय होईल? नाती कमी होतात. काय होतात? नाती कमी होतात, पण जे राहतील ते खरे नाते राहतील. प्रेज द लॉर्ड. जे राहतील ते खरे नाते राहतील. बघा, देवाचे सेवक काय सांगतात? मला ढोंगी लोकांची मोठी गर्दी नको आहे. काय म्हणतात? मला ढोंगी लोकांची मोठी गर्दी नको, सत्यामुळं कदाचित नाती कापली जातील आणि गर्दी कमी होईल, पण जे मागे उरतील ते स्वच्छ आणि खरे पाया असलेले लोक असतील. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय सांगतं? बघा, बायबल काय सांगतं? गुप्त प्रीतीपेक्षा उघड दिलेला दोष बरा. मित्राने मारलेले तडाखे विश्वासाचे असतात, पण वैऱ्याने घेतलेली मुखे कपटाचे असतात. वैरी, बायबल काय सांगतं? वैरी चुंबनाची गर्दी उडवतो. इतकं तो तुमच्यावरती प्रेम दाखवलं, इतकं प्रेम दाखवलं, बापरे, जसं काय बापा हा सख्या भावापेक्षा जवळ, सख्या बहिणीपेक्षा जवळ, सख्या आईपेक्षा, सख्या बापापेक्षा, सख्या बायकोपेक्षा, सख्या नवऱ्यापेक्षा. सैतान असाच असतो.
बायबल सांगतो वैरी चुंबनाची गर्दी उडवतो प्रियानो. तो फार दाखवल मी तुमच्यावरती प्रेम करतो, मीच तुझा हितरक्षक आहे, मीच तुझा हितचिंतक आहे, मीच तुला चांगलं सांगत आहे, पण मनामध्ये कपट नाही. कारण त्यांची इच्छा असते की मुलं आईवडिलांपासून दूर व्हावे, नवरा बायको दूर व्हावे, बहीण भाऊ दूर व्हावे, देवातल्या मंडळीतले लोक एक दुसऱ्यापासून दूर जावे. हा सैतान असतो. तो लय कपटाने वागतो. आणि आपल्याला कोण आवडतं माहिती आहे? आपण चुका केलं तरी आपल्या बाजूने बोलणारा माणूस आवडतो. वस्तुस्थिती. भले मी दारू प्यालो तरी बोलणार पाहिजे, अरे गड्या तुलाही छान काम केलं, पी आणखी पी. हे असले लोकांना आवडतात. दुसरं त्याला बोलू दे मित्र एखादा, नको पिऊ, बरोबर नाही, आला बाबा डोकं खायला, बोलतो नको पिऊ नको पिऊ, काय माझ्या पैशाने पितो ना, गेली तर माझी किडनी जाईल ना, तुझं काय जाणार आहे का? मग नंतर हॉस्पिटलमध्ये भरती करायला तेच मित्र लागतात ना. खरा जो मित्र असतो घाय घालतो, असे बरमी घालतो. खरं बोलतो. काय बोलतो तो? खरं बोलतो. तू म्हणाला अरे भावा तो आता मरशी ना नरकात जाशील, बापरे बघा माझी नरकात जाण्याची इच्छा करतो, पण तू तुझं जीवन तसं आहे, तू जीवन तसं वागत आहे, ते तुला सांगत आहे, तो काय न्याय नाही करत आहे. जर तू अशा पद्धतीने गाडी चालवली, मी गाडीमध्ये बसलेलो असतो, भावाला सांगतो, तसं भावाला सांगतो अरे अशी गाडी चालवू नका, तशी गाडी चालवू नका. का सांगतो? वैरी आहे? नाही. कारण आपल्याला माहिती आहे की बाबा असं होईल तर तसं होईल, बरोबर आहे. एक सांगतो मी उदाहरण सांगतो. जर आम्ही चुकीच्या पद्धतीने गाडीला चालवली तर काय होईल? त्याचा शेवट काय होईल? नाशामध्ये होईल, ॲक्सिडेंटमध्ये होईल. अगदी तसंच आहे देवाच्या वचनाप्रमाणे. ज्यावेळेस देवाचे लोक चालत नाही, देवाची मंडळी चालत नाही, जगत नाही, उठत नाही, बसत नाही, प्रियानो त्यापेक्षा एकटं राहिलं बरं. भरपूर नातेवाईकांची गर्दी आहे ना, आता भरपूर लग्न झालेत ना, किती लोकांनी कर्ज काढून लग्न अटेंड केलं. कर्ज काढावं लागतात ना दुसऱ्यांच्या लग्नाला जायचं तर, साडी घ्या, हे घ्या, ते घ्या, ते घ्या, खिशात पैसे नसताना ते. चांगली गोष्ट, आम्ही नातं निभावतो. पण जे परमेश्वर सांगते तुमचं आणि माझं नातं आहे, त्याच्याबद्दल काय? परमेश्वर थोडी बोलतो तुम्हाला कर्ज काढा म्हणून. तो बोलतो वेळ द्या मला, माझ्या सांगते बसा, माझ्या सांगते बोला, संदेश आहे का. पण जर आमच्याकडे तो पण वेळ नाही तर मग फायदा काय? जर तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही आहे, समजत नाही आहे, मनात ठेवू नका. देवाच्या सेवका सांगते बोला, तुमच्या भावा सांगते बोला, तुमच्या बहिणी सांगते बोला. पुष्कळ तर काय असतं माहिती आहे का? दिसतं तसं नसतं, हे वस्तुस्थिती. पण आपण तसा विचार करतो कारण ते आमच्या डोक्यात असतं, म्हणून आम्ही तसा विचार करतो. तुम्ही ज्या कलरचा चष्मा घालाल त्याच कलरसारखं तुम्हाला दिसेल. म्हणून त्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाचा जर चष्मा घालाल ना, तुम्हाला देव स्पष्ट दिसेल. देवाच्या वचनाचा चष्मा घाला. आणि मनात वाईट ठेवण्यापेक्षा बायबल देखील ते सांगतं, जर तुला कळलं की तुझ्या भावाच्या मनात तुझ्या विरुद्ध काहीतरी, आधी जा तिकडं. परमेश्वर दान देखील स्वीकारत नाही. किती असे अनेक लोक आहेत मनामध्ये कपट ठेवून जगतात. म्हणून बायबल काय सांगतं? गुप्त प्रीतीपेक्षा उघड दिलेला दोष भरा. मित्राने मारलेले तडाखे विश्वासाचे असतात, पण वैराने घेतलेली मुखे कपटाचे असतात. तिसरी गोष्ट, आपलं ख्रिस्ती जीवन, आपला विश्वास पारखताना स्वतःचा विश्वास आपण दुसऱ्यांची फार परीक्षा करतो ना, दुसऱ्यांकडे फार बारकाईने बघतो. हा इथं चुकला, तो तिथं चुकला. चांगली गोष्ट आहे, पण जाऊन सांगा, त्याच्या पाठीमागे नका बोलू. भावा तू इथं चुकत आहे, बहिणी तुझे इथं चुकत आहे. बघा आता त्या माणसाची परख कशी होईल? माणसाची परख कशी होती? त्याच्या मनाविरुद्ध वागला की तुम्हाला लगेच कळतं तो कसा आहे. माणसाला जर नीट समजून घ्यायचं आहे, बायकोला जर नीट समजून घ्यायचं आहे, नवऱ्याला जर नीट समजून घ्यायचं आहे, मुलांना जर नीट समजून घ्यायचं आहे, शेजाऱ्यांना जर नीट समजून घ्यायचं आहे, मंडळीतल्या लोकांना नीट समजून जर घ्यायचं आहे, त्यांच्या मनाच्या विरुद्ध वागून बघा. मनाप्रमाणे वागला की कसं अर्थ सर्व गोड गोड असतं ना. माझ्या मनाप्रमाणे वागतो आणि मनाच्या विरुद्ध वागलं की बघा. देवाचे सेवक, ज्यावेळेस देवाच्या सेवकांनी त्यांच्या आयुष्यात जेव्हा त्यांनी त्या ज्या जुन्या धार्मिक संघटना होत्या, संस्था होत्या, आणि
ती मानवी परंपरा मंडळामध्ये घेऊन आल्या आणि त्या परंपरेच्या विरुद्ध देवाचं वचन, खरं मूळ वचन जे असताना सांगायला सुरुवात केलं. अनेक त्यांच्या जवळच्या मित्रांनी त्यांना सोडून टाकलं. भाऊ ब्राह्मण म्हणतात, जोपर्यंत तुम्ही लोकांच्या मताशी सहमत आहात तोपर्यंत तुम्ही खूप चांगले आहात. काय? जोपर्यंत तुम्ही लोकांच्या मताशी सहमत आहात तोपर्यंत तुम्ही खूप चांगले आहात, पण देवाचं वचन घेऊन फक्त एकदा त्यांच्या मनाविरुद्ध किंवा त्यांच्या परंपरेच्या आड जाऊन बघा, मग तुम्हाला समजेल की ते आतून कोणत्या स्वभावाचे आहेत. माणसाचा खरा आत्मा तेव्हाच बाहेर येतो जेव्हा गोष्टी त्याच्या मनासारख्या घडत नाही. सत्याचा सामना झाला ना की गर्विष्ठ माणूस दूर होतो, पण खरा आणि नम्र मनुष्य टिकून राहतो. कधी कधी मी करत असतो असं चेक करण्यासाठी, कधी कधी, आणि कधी कधी आपोआपच होतं. मंडळीतल्या लोकांना बघण्यासाठी, बघूया ही माझी बहीण कशी आहे, हा माझा भाऊ कसा आहे. कधी कधी काही बहिणी परीक्षा पास होतात, काही भाऊ नापास होतात. बरोबर, आपण भात लावला, शेतकऱ्याने भात लावला, गहू लावला, तर तो जाऊन चेक करणार ना, भाऊ गहू पिकला की नाही बरोबर, कुठल्या स्थितीमध्ये, कुठल्या ह्याच्यामध्ये. तर देवाच्या सेवक या नात्याने काही गोष्टी बघाव्या लागतात. तर प्रिय देवाच्या लेकरांनो, आपण या जगाच्या शेवटच्या काळामध्ये आहोत. तर आता संख्येला महत्त्व नाही. मी मागे पण सांगितलं होतं, आपल्या मंडळीमध्ये 4 लोक जरी असले, आपल्या मंडळीमध्ये 4 लोक जरी असले, प्रामाणिक असले आणि देवाच्या वचनासोबत राहणार असले, तर जी सेवकाई आणि ज्या आनंदाने, ज्या उत्साहाने मी देवाचं वचन सांगतो, त्याच उत्साहाने त्या 4 लोकांना देखील मी तसंच सांगा. पण देवाला निवडक पाहिजे, पण खरे पाहिजे. समजलं? तर आपल्या मंडळीमध्ये संख्येला महत्त्व नाही प्रियांनो, तुमच्या हृदयाची प्रामाणिकता फार महत्त्वाची आहे. तुम्ही प्रामाणिक आहात का? देवाच्या वचनाशी प्रामाणिक आहात का? शुद्धतेला महत्त्व आहे, पवित्रतेला महत्त्व आहे. आणि जर देवाचा सेवक तुम्हाला खरं सांगत असेल, स्पष्ट सांगत असेल, आणि तुम्ही खरं सांगत असाल, लोकांना स्पष्ट सांगत असाल, आणि येशूमुळं तुमची नाते कमी होत असेल ना, चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणा, तुम्हाला आम्हाला सोडायचं सोडा, आम्ही येशूला नाही सोडणार, बस मला येशू हवा. कारण अनंत काळाचं जीवन देणारा येशू आहे. आमेन. अनंत काळाचं जीवन देणारा तोच आहे. प्रभूने सांगितलं नाही काय, आई वडील भाऊ बहीण शेत जमीन सर्व सोडून जे माझ्या मागे येतात त्यांना ह्या काळात आणि येणाऱ्या काळात देखील दे. मग ते कोण आहेत? ते तुम्ही आणि मीच आहोत. येशूच्या रक्ताच्या द्वारे जन्मलेले लोक. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि आमच्या आतमध्ये येशूचं रक्त आहे, जे रक्त वचन झालंय. प्रेज द लॉर्ड. हे वचनच रक्त आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या वचनावर विश्वास ठेवतात, तुम्ही आणि मी येशूचे नातेवाईक बनतो. आम्ही खरे नातेवाईक बनतो. आणि आनंद माना, कारण देव काय करतोय? कचरा दूर करतोय तुमच्यापासून. काय करतोय? कचरा दूर करतोय. आम्ही शेतात तसं करतो ना. आता मागे पण कोणीतरी भात लावले होते ना तुमचे, मग ते चालू होते, काय म्हणतात, झोडणी ना, झोडणी चालू होती. मग तुम्ही मशीन लावले, मग मशीनवरती काय काय करता तुम्ही? कचराच दूर करत आहात. मग नंतर भाताच्या गिरणीमध्ये घेऊन जातात, तिथं पण कचराच दूर करतात ना तुम्ही. मग त्यातून खरा दाना बाहेर येतो. अगदी परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असं करतो, कचरा दूर करतो. आणि येशूचं वचन आमच्या हृदयामध्ये, आमच्या प्राणामध्ये घट्ट टाकतो आणि आम्ही त्याच्यासाठी जोडल्या जातो. ठीक आहे, आपण उभे राहूया, प्रार्थना करूया.